हॅलो एव्हरीवन, माझं नाव युवराज सांगणापूरकर आहे. हा ज्ञानेश्वर बेनके, तन्मय देसले आणि सुशांत देसले आमच्या ग्रुपने मिळून एक रोबो बनवलेला आहे. हा एआय बेस्ड रोबो आहे. सध्या हा प्रोटोटाईप आहे, बट हा आपण पुढे एआयचा कसा यूज करू शकतो, कशी आपल्याला त्याची हेल्प होऊ शकते, हा एक रोबो सांगेल. यामध्ये काय काय आम्ही कंपोनंट्स यूज केलेत हे पुढे आपल्याला ज्ञानेश्वर बेनके सांगेल. आपण ह्या रोबोमध्ये यूज केलेले इन्स्ट्रुमेंट जसं का अल्ट्रासॉनिक सेन्सर, ओएड डिस्प्ले, ब्लूटूथ, आय सेन्सर, ऑर्डिनो युडर, बॅटरीसाठी सेन्सर यूज केलेत, मोटर यूज केलेत. त्याच्याबद्दल वर्किंग आपल्याला सगळे तन्मय देसले सांगणार. हाय एव्हरीवन. तर आम्ही एक ट्राय केलंय की एआय बेस्ड एक प्रोटोटाईप क्रिएट केलाय, ज्याचा यूज आपल्याला फ्युचरमध्ये काय होऊ शकतो मी हे तुम्हाला एक्सप्लेन करेल. की जसं आपल्याला माहिती आहे एआय किती ग्रो होत आहे आणि एआयचा आपल्याला लाईफमध्ये कुठे फायदा होऊ शकतो, कुठे आपला वेळ वाचू शकतो, असं याच्या आपण एक प्रोटोटाईप थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. जर आपण एक प्रोटोटाईप क्रिएट केलाय ज्यामध्ये सेन्सर्स लाईक अर्डिनो युनो, अल्ट्रासॉनिक सेन्सर, आय आर सेन्सर हे यूज केलेत. तर यामध्ये मी आय आर सेन्सर यूज केलाय आणि त्याला कनेक्ट केलाय ओएलईडी डिस्प्लेशी, जो आपल्याला ऑन केल्यानंतर समोरचा ऑब्जेक्टचा डिस्टन्स दाखवेल आणि तो पूर्ण ॲक्युरेट डिस्टन्स दाखवतो. आणि हा जो डिस्टन्स आहे लाईक आय आर सेन्सर आहे, आपण जसं बघतो यामध्ये एक बॅट लाईक टेक्नॉलॉजी यूज केली जाते. जसं बॅट्स रात्री इन्फ्रारेड रेज सेंड करतात, त्यांना दिसत नसतंय आणि त्या रेजच्या थ्रू ते डिस्टन्स ट्रॅव्हल करतात किंवा काही. तर तीच टेक्नॉलॉजी आय आर सेन्सरमध्ये यूज होते आणि याचा यूज करून आपण समोर आलेल्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स बघू शकतो. आणि त्यासाठी मी कनेक्ट केलेला आहे HC05 ब्लूटूथ मॉड्यूल, जो हे सगळे वर्किंग करतो. आणि आमचं ट्राय असं आहे की जसं आपण बघतो एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट्स होतात किंवा मेडिकल जिथे इमर्जन्सी असते आणि डॉक्टर्स अवेलेबल नसतात, तर तिथे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काय हेल्प करू शकतो हे आम्ही प्रोटोटाईपद्वारे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर यामध्ये मी व्हॉइस कमांड ऍड केलाय. इन फ्युचर आपण यामध्ये माईक ऍड करू शकतो. मी तुम्हाला व्हॉइस कमांड थ्रू इथे शो करून दाखवतो. जसं की तुम्ही बघताय आता यामध्ये असं आहे सर की आपण यामध्ये जो डिस्टन्स आपल्याला डिटेक्ट होतो आणि जे आता इलेक्ट्रिक व्हेकल्स असतात यामध्ये सुद्धा आपण यांचा यूज करू शकतो. लाईक ऍक्सिडेंट टाळण्यासाठी किंवा समोर काही ऑब्जेक्ट आलाय आणि जिथे ऑटोनॉमस कार्स असतात, ज्यांमध्ये ड्रायव्हरलेस कार्स असतात और सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, त्यांमध्ये सुद्धा आपण अशी टेक्नॉलॉजी यूज करून पुढे त्यांना ग्रो करू शकतो. आणि त्यांचा फायदा असा होईल की आपले जे ऍक्सिडेंट्स आहेत ते पूर्णपणे टाळले जातील. तो सर मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो. फॉरवर्ड, फ्रिक्शनलेस सरफेस असल्यामुळे त्यामुळे आपला रोबोट तेवढी पॉवर घेत नाहीये आणि वर्क करत नाहीये. बट मी तुम्हाला कमांड थ्रू ऑन करून दाखवतो. लेफ्ट, बॅकवर्ड. जर सर असं तुम्ही बघू शकता की आपण व्हॉइस कमांड थ्रू त्याला कंट्रोल करू शकतो. बट आपण यामध्ये जर जे सेन्सर्स आहेत ते अपग्रेड केले, लाईक जिथे मी यूज केलं अर्डिनो युनो, त्या ठिकाणी आपण रास्पबेरी पाय और जॅक्सन नॅनो सारखे जर सेन्सर्स यूज केले और मॉड्यूल यूज केले, तर यामध्ये आपण फुल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंट्रोल करू शकतो. आणि लाईक ChatGPT API इन्स्टॉल करून आपण पूर्णपणे याला ऑटोनॉमस बॉट्स बनवू शकतो. आणि हा आमचा ट्राय आहे की आपण फ्युचरमध्ये हे सेन्सर्स आहेत आणि जे इलेक्ट्रॉनिक हब आहे त्याला आपण कसं एक्सपांड करू शकतो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कसं ग्रो करू शकतो हे आम्ही हे प्रोटोटाईप थ्रू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.